मित्रांनो, फॉर्म भरायला फक्त 15 दिवस बाकी आहेत आणि बघता बघता कधी 14 ते 15 दिवस गेले समजलंच नाही आणि हे उरलेले दिवसही खूप लवकर जातील, आपल्याला समजणारही नाही. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत आत्तापर्यंत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, यानंतरही फॉर्मच्या शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा ज्याही अपडेट असतील त्या आपण या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. त्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळाव्या यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, या जिल्ह्यात 581 फॉर्म आलेले आहेत आणि जिल्हा आहे मित्रांनो SRPFचा कुसळगाव, गट नंबर 19. या ठिकाणी 581 फॉर्म आलेले आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी आता फॉर्मची संख्या थोडीशी वाढली असेल, पण जेव्हा माझ्याकडे अपडेट आली होती तेव्हापर्यंत 581च फॉर्म या ठिकाणी आलेले होते. आणि खास करून महिलांसाठी एक एकदम जिल्हा असा पुढे अपडेट भेटणार आहे ज्यात खूप कमी फॉर्म आलेले आहेत. तर त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि पुढील जिल्हा आहे, या ठिकाणी 1018 फॉर्म आलेले आहेत. मुंबई लोहमार्ग, या ठिकाणी महिलांचे सुद्धा फॉर्म आलेले आहेत. ते पुढे मी अपडेटमध्ये सांगणार आहे. आणि खूप कमी फॉर्म आलेले आहेत, तर किती फॉर्म आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एखादा जिल्हा असा असू शकतो किंवा ज्या ठिकाणी खूप कमी फॉर्म आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तो लक्की चान्ससुद्धा तुमच्यासाठी असू शकतो. आता पुढचा जिल्हा बघू मित्रांनो. या ठिकाणी या जिल्ह्यात 934 फॉर्म आलेले आहेत. फॉर्मची संख्या ठीकठाक आहे. आणि हा जिल्हा धुळे, या ठिकाणी धुळे SPला 934 फॉर्म आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचा होता त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, 934 फॉर्म धुळे SPसाठी आलेले आहेत मित्रांनो. पुढील जिल्हा, या ठिकाणी 266 फॉर्म आलेले आहेत. फॉर्मची संख्या खूप कमी आहे, पण शेवटपर्यंत या जिल्ह्यातील सुद्धा फॉर्मची संख्या वाढेल. आणि मित्रांनो, हा जिल्हा आहे पालघर. या ठिकाणी 266 फॉर्म आलेले आहेत. शक्यतो या ठिकाणी जागाही थोड्याशा कमी आहेत, पण तरीसुद्धा काही विद्यार्थी जर ग्राउंड चांगला असेल व स्वतःवर विश्वास असेल तर हा जिल्हासुद्धा निवड करू शकता. पण निवड करायच्या आधी, फॉर्म भरायच्या आधी एकदा पुन्हा त्या ठिकाणी जागा बघा. तुमच्या कास्टच्या जागा आहेत का, त्या ठिकाणी आरक्षण व्यवस्थित तुम्हाला ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहात त्या व्यवस्थित जागा आहेत का, एकदा बघूनच या ठिकाणी फॉर्म टाका मित्रांनो, जर तुम्हाला टाकायचं असेल तर. पुढचा जिल्हा, या ठिकाणी 1447 फॉर्म आलेले आहेत. आणि मित्रांनो, हा सिटी शहर वगैरे नाहीत, हा नाशिक कारागृहाचा जिल्हा आहे. नवीनच या ठिकाणी जागा आलेल्या आहेत यावर्षी. आणि मित्रांनो, चांगले फॉर्म या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. आणि कुठेही जा तुम्ही, कारागृह या पदासाठी सगळीकडे सारखंच कॉम्पिटिशन असतो. त्यामुळे फॉर्म तुम्हाला कुठेही टाका, तुम्ही जर प्रॉपरला टाकलं तर त्या ठिकाणी तेवढा कॉम्पिटिशन असेल, दुसऱ्या जिल्ह्यात टाकलं तरी कॉम्पिटिशन तेवढंच असेल. पण ही माहिती तुमच्यासाठी असू द्या की नाशिक कारागृहामध्ये आत्तापर्यंत 1447 फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. यानंतर मुंबई लोहमार्गाचं आपण आधीच बघितलं होतं, 1018 त्या ठिकाणी बघितलं होतं आणि यामध्ये 1036 असे फॉर्मची संख्या आहे. पण हा फोटो यासाठी आहे की मित्रांनो, महिलांचे या ठिकाणी रेल्वे मुंबईमध्ये फक्त 21 फॉर्म आलेले आहेत आत्तापर्यंत. ही संख्या वाढेल मित्रांनो, असं काही नाही. सुरुवातीलाच सगळे विद्यार्थी फॉर्म भरत नाहीत, पण तरीसुद्धा ज्या मैत्रिणींना, ज्या ताईंना फॉर्म भरायची इच्छा असेल सुरुवातीलाच आणि त्यांना जर लोहमार्ग या ठिकाणी भरायचं असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की त्या ठिकाणी 21 ते 40 एवढीच फॉर्मची संख्या सध्या तरी आलेली आहे, नंतर ती वाढेल. या ठिकाणी सुद्धा बघू शकता मित्रांनो, पुणे कारागृह 3879 फॉर्म आलेले आहेत. मी आधीच सांगितलं होतं, कारागृह तुम्ही कुठेही जा सारखंच कॉम्पिटिशन भेटेल, फक्त ज्या ठिकाणी थोड्याशा जागा जास्त आहेत त्या ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असेल. SRPF कुसळगाव, आधी तुम्हाला 581 सांगितलं होतं. या नवीन अपडेटमध्ये 600 ते 700पर्यंतचे अपडेट फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर चालक हिंगोलीसाठी 772 एवढे फॉर्मची संख्या आलेली आणि पेमेंट केल्यानंतर 717
पेमेंट झालेले आहेत असं दाखवत आहे. त्यानंतर बॅट्समॅन पदासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा भरायचं असेल तर 396 फॉर्म आलेले आहेत पुणे सिटी या ठिकाणी. आणि मित्रांनो, तुम्हाला बॅट्समॅन हा जर फॉर्म भरायचा असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करून सर्टिफिकेटसाठी माहिती विचारू शकता. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल. यानंतर काही विद्यार्थ्यांचा आवडता जिल्हा मीरा भाईंदर या ठिकाणी मुलांचे फॉर्म 568 किंवा 600पर्यंत आलेले आहेत आणि मुलींचे 97 ते 100पर्यंत फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. खूप विद्यार्थी मीरा भाईंदरसाठी कमेंट करत होते, तर ही एक छोटीशी अपडेट त्यांच्यासाठी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर खालील नंबरवर मेसेज करा. तुमचा टोकन नंबर किंवा त्या स्क्रीनशॉट तुम्ही टाकू शकता, जेणेकरून बाकीच्याही विद्यार्थ्यांना ती माहिती पोहोचेल आणि त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. मित्रांनो, अजून काही तुम्हाला प्रश्न असतील, डाऊट असतील, ज्याही गोष्टी असतील, तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्त विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कोणतेही डाऊट असू दे मित्रांनो, तयारी होत नसेल, एखादा विषय अवघड जात असेल, वाचन करताना अडचण येत असेल, कोणताही प्रश्न तुमच्या मनात जोही प्रश्न असेल भरती संदर्भात, तुम्ही तो कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.